राम राम मंडळी, सत्यघटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। ही घटना आहे विश्वासघाताची, संबंधात दोन व्यक्तींच्या संबंधात निर्माण झालेल्या लालसेची आणि एका श्रीमंत व्यक्तीकडून एका गरीब व्यक्तीवर घडलेल्या घटनेची। मित्रांनो, या घटनेची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मित्रांनो, चला तर या घटनेला सविस्तर जाणून घेऊया। अमित नावाचा एक व्यक्ती, तो खूप गरीब होता। एका मोठ्या बंगल्यात तो काम करत होता। तो कधी ड्रायव्हरचं काम करत असे तर कधी घरची साफसफाई सुद्धा करत असे आणि घरात राहणाऱ्या मालकिणीला जे हवं असेल ते बाजारातून घेऊन येण्याचं काम ह्या अमितकडेच असायचं। त्यामुळे हा अमित सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या बंगल्यातच काम करायचा। मालकिणीला कोणताही त्रास होणार नाही याची त्याला काळजी घ्यायची आहे, हेच त्याचं महत्त्वाचं काम होतं। तो पूर्ण मेहनतीने, इमानदारीने घरचं काम करत असे आणि ती जी मालकीण आहे तिचं नाव वैशाली। वैशाली नेहमी अमितला कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त स्वतःकडे बोलवत असे, कारण इथे वैशालीची अमितकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता। तिच्या मनात एक वेगळंच प्रकरण सुरू होतं। अमितला हा बंगल्यात काम करून आता खूप दिवस झालेले होते। अमित हा खूप विश्वासाचा नोकर होता। एके दिवशी वैशाली अमितला आपल्या रूममध्ये बोलवते, त्याला एका खुर्चीवर बसायला सांगते आणि त्याला म्हणते की तू माझी एक इच्छा पूर्ण कर। त्यावर अमित म्हणतो, हो मालकीन, पण ती तुमची इच्छा कोणती आहे ते तर सांगा, मी नक्की पूर्ण करेन। त्यावर वैशाली अमितला सांगते की तुला माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवावं लागणार। त्यावर अमित खुर्चीवरून तिथेच उभा राहतो, थोडा वेळ विचार करतो आणि सरळ वैशालीला नकार देतो आणि अमित तिथून निघून जातो। दुसऱ्या दिवशी अमित कामावर आल्यावर वैशाली पुन्हा त्याला बोलवते आणि त्याला सरळ म्हणते की मी जे सांगितलेलं आहे तुला ते करावंच लागेल, अन्यथा मी तुला कामावरून काढून टाकणार। अमितला कामाची भरपूर गरज होती, कारण तो खूप गरीब होता आणि त्याचे आईवडील सुद्धा भरपूर आजारीच राहायचे, त्यामुळे त्याला पैशाची नितांत गरज होती। अगर तीही नोकरी गेली तर त्याला दुसरं काम मिळेसपर्यंत त्याचे हालच होणार होते, म्हणून अमित वैशालीचं सगळं ऐकून घेतो। नंतर दोघांच्यामध्ये शारीरिक संबंध निर्माण होतात आणि प्रत्येक वेळेला संबंध झाल्यानंतर वैशाली अमितला भरपूर पैसे सुद्धा देते। आता अमितला ह्या कामात आनंद मिळू लागलेला होता, त्याचबरोबर पैसे सुद्धा मिळत होते, त्यामुळे त्यांची जी गरिबी होती ती दूर होत होती। आता या दोघांचं असंच प्रकरण सुरू होतं। मित्रांनो, आता तुमच्या मनात विचार येत असेल, एवढ्या मोठ्या बंगल्यात राहणारी मालकीन ती एका नोकराबरोबर कशाला संबंध ठेवत असेल? तर ह्या पाठीमागचं पण कारण जाणून घेऊया। वैशाली ही मोठ्या कोणत्या श्रीमंत घरची नव्हती, ती सुद्धा या बंगल्यात मोलकरीण म्हणून काम करत होती। ती दिसण्यामध्ये खूप सुंदर होती, म्हणून त्याच्यावर त्या बंगल्याच्या मालकाच्या मुलग्याचं मन आलं। नंतर दोघांच्यात प्रेम झालं, म्हणून दोघांनी लग्न सुद्धा केलं। दोघांचा सुखाचा संसार सुरू होता, पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काही वेगळंच मंजूर असतं। दोघांना लग्न होऊन 6 वर्ष झालेली होती, पण अजून संतती सुख मिळालेलं नव्हतं। जेव्हा दोघांचे चेकअप करण्यात आले तेव्हा त्यांच्या नवऱ्यामध्ये वैद्यकीयदृष्ट्या दोष दिसून आला, पण तरीही वैशालीचे सासरे नेहमी वैशालीलाच टोमणा मारत होते की तू आम्हाला आमच्या वंशाचा दिवा देऊ शकत नाही आहे। वारंवार होणाऱ्या या मानसिक त्रासाला कंटाळून वैशालीने अमित बरोबर संबंध ठेवले, कारण वैशाली कोणत्याही परिस्थितीत आई होणार होती, तिला आई व्हायचं होतं, म्हणून वैशालीने अमितशी संबंध ठेवले, जेणेकरून ती आई होण्याचं सुख भोगू शकेल। पण दुसरीकडे अमितच्या मनात पण एक वेगळं प्रकरण सुरू होतं। आता अमितच्या मनात एक लालच वाढली होती। आता तो 30 लाखाची मागणी वैशालीकडे करत होता। त्यावर वैशालीने म्हटलं, मी तुला हवे तेवढे पैसे दिलेले आहेत, पण एवढी मोठी मी रक्कम जोडू शकत नाही आणि तुला देऊ शकत नाही, तुला वाटेल जे करायचं आहे ते कर। त्यावर अमित म्हटला, तू आणि मी, आमच्या दोघांच्या दरम्यान जे संबंध झालेले आहेत त्याचा मी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे। अगर तू मला पैसे दिले नाहीस तर मी हा व्हिडिओ रेकॉर्डिंग तुझ्या नवऱ्याला, तुझ्या सासऱ्याला दाखवेन, त्याचबरोबर सोशल मीडियावर सुद्धा घालेन। समाजात तुला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही, म्हणून माझं ऐक आणि मला मोकाट्यानं पैसे दे। अमित असं म्हणून तिथून निघून गेला। नंतर वैशालीने आपल्या नवऱ्याला आहे ती सगळी सत्य परिस्थिती सांगितली। त्यावर वैशालीच्या नवऱ्याने एक डाव रचला। वैशालीच्या नवऱ्याने वैशालीला सांगून अमितला गोडाऊनवर बोलवण्यात आलं। तेथे अमितची
आणि वैशालीच्या नवऱ्याची दोघांच्यात खूप वादविवाद झाले. नंतर दोघांच्यात भांडणंसुद्धा झाली. त्यातमध्ये दोघांच्यात मारामारीसुद्धा झाली. त्या मारहाणीमध्ये अमितला आपला जीव गमवावा लागला. नंतर वैशालीने आपल्या नवऱ्याबरोबर मिळून अमितचा मृतदेह एका बंद फॅक्टरीमध्ये फेकण्यात आला. काही दिवसानंतर अमितचा मृतदेह पोलिसांना मिळाला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर वैशालीवर संशय आला. वैशाली आणि त्याच्या नवऱ्याला पोलीस चौकीत बोलवण्यात आलं. सुरुवातीला वैशाली नको ती उत्तरं देत होती, ज्याला काही कारणसुद्धा नव्हतं. पण जेव्हा पोलिसांच्या खाक्यांचा जोर लागला तेव्हा वैशाली व तिचा नवरा पोपटासारखे बोलू लागला. त्यांनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे. त्यांच्यावर आता कायदेशीर सगळ्या कारवाई सुरू आहेत. आता सध्या तरी ते तुरुंगात आहेत. आता पुढे त्यांची कोर्टात केस जाणार आहे. पण मित्रांनो, या घटनेवरून एवढंच लक्षात येतं आहे की फक्त लालसेपोटी एका व्यक्तीला आपलं जीव ज्योत संपवावी लागली, तर दुसरीकडे ह्या दोन्ही नवरा बायकोला पूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावं लागणार आहे. अशा प्रकारे तिघांच्या आयुष्याचं वाटोळं झालं. मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.